स्वामी समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि मी आज आलेले आहे एका ऐतिहासिक ठिकाणी, तो म्हणजे आपल्या महाराजांचा गड। आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा गड आहे आणि हा गड आहे राजहंसगड, याला येरूळगड पण म्हणतात। आणि हा बेळगावपासून 25 किलोमीटर आहे। या गडावरती मी आता आहे आणि हा महाद्वार आहे। आणि आता आपण जाऊया आतमध्ये, बघूया आपल्या महाराजांचा गड। हा आहे महाद्वार राजहंसगड आणि आम्ही आता एंट्री करतोय। तर इथं स्वामी चालत चाललाय आणि स्वामीला फर्स्ट टाइम घेऊन आले गडावरती। स्वामी हाय। स्वामी चालत चाललाय, स्वामीचे शूज नाही आणले आणि आपल्या महाराजांच्या गडावरती स्वामी चालत चाललेला आहे। आणि आता इव्हनिंग झाले, आता वाजलेत 5 आणि खूप छान असं क्लायमेट आहे आणि खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर। हवा पण खूप छान सुटली। आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि ही तटबंदी आहे, खूप छान अशी आहे, खूप किती मजबूत आहे। आणि हा आहे महाद्वार। आता मी थोडी एंट्री करते आतमध्ये, आणि आतमध्ये गेल्यानंतर मला मी सगळं सांगणारच आहे। तर तुम्हाला जाऊया आतमध्ये। हा आहे महादरवाजा आणि त्याच्यातून आतमध्ये गेल्यानंतर 2 छोटी दुकान आहेत, खाऊची दुकान आहेत, चॉकलेट बिस्किट असं भेटतं छोट्या मुलांसाठी। त्यातून आतमध्ये एंट्री केल्यानंतर उजव्या साईडला श्री सिद्धेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिरमध्ये आता आम्ही जाणार आहे। चला तर बघूया आतमध्ये मंदिरमध्ये। हे आहे सिद्धेश्वर मंदिर। गडाच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर उजव्या साईडला लागतं सिद्धेश्वर मंदिर आणि डाव्या साईडला लागते आपल्या महाराजांची मूर्ती। तिकडे नंतर जायचं आहे। मग आम्ही पहिलं दर्शन घ्यायला आतमध्ये मंदिरमध्ये आलो। हे सिद्धेश्वरचं मंदिर आहे आणि त्यानंतर मग खूप छान वाटत होतं, सगळ्यांनी दर्शन घेतलं। स्वामी समर्थ दोघं पण खूप खुश होते, कारण आम्ही फर्स्ट टाईमच त्यांना महाराजांच्या गडावरती घेऊन आलो होतो। कारण की त्यांनी मंदिर खूप बघितलेत पण असा गड बघितला नव्हता आणि त्यांना समर्थ खूप खुश होता, कारण त्यांना महाराज दिसले। तो खूप ओरडत होता, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं ओरडत होता। आणि इकडे गौरी पण होती, ती सारखं रडत होती। मग त्यानंतर मी दर्शन घेतलं आणि छान वाटत होते दर्शन घेतल्यानंतर। गर्दी मंदिरमध्ये जास्त गर्दी नव्हती, बाहेर खूप गर्दी होती। आम्ही पहिला मंदिरमध्ये आतमध्ये गेलो आणि ते त्यांनी मला प्रसाद दिला, प्रसाद घेतला आम्ही। आणि ही बघा छान अशी पेंडी आहे तिथं पण, आणि खूप छान वाटत होतं आणि खूप शांत असं होतं तिथमध्ये। आणि एक गाणं लावलं होतं, हर हर महादेव असं लावलं होतं तिथं। आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज, भव्य अशी त्यांची मूर्ती आहे इथं आणि खूप छान वाटते। आणि संडे असल्यामुळे खूपच लोक आहेत तिकडे। आणि ही आमची फलटण आहे सगळी। बघा समोर तिकडे आईस्क्रीम खातोय। इथं खूप छान असं बगीचा आहे आणि हे आत्ता सगळं केलेलं आहे नवीन, पहिलं असं काही नव्हतं। आणि स्वामी समर्थची खूप मस्ती चालली, ते दोघं खूप खेळत आहेत। आता बरोबर गडाच्या मध्य ठिकाणी आहे आणि ह्या साईडला आहे सिद्धेश्वर मंदिर आणि ह्या साईडला आहेत आपले महाराज। आता आपण महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तिकडे। किल्ल्यावरील ही भव्य अशी महाराजांची मूर्ती पाहिली आणि अक्षरशः मन भारून गेलं, खूप छान असं वाटलं आपण महाराजांना पाहता। आणि खूप मोठी अशी ही मूर्ती होती आणि खूप साईडलावर तटबंदी होती, खूप असं छान वाटत होतं। आम्ही थोडे फोटो काढले आणि मग विचार केला की सगळ्यांचा ग्रुप फोटो काढूया म्हणून। आम्ही ते फोटो काढायला गेलो, पण स्वामीला पण यायचं होतं। मग स्वामी स्वतः पण येतो चालत की मला पण घ्या फोटोमध्ये। मग त्या दीदीने स्वामीला पण घेतलं। छान वाटतं इकडे येऊन, खूप छान असा वारा पण सुटलाय। तुम्हाला कसं वाटतंय का? फिरण्यासाठी खूप छान आहे, क्लायमेट तर एक नंबर आहे। आणि हे सगळं पाठीमागचं बेळगाव आहे। तू कुठे आलायस? आणि ते कोण आहेत तिकडे? ते कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय। बस 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 बस।
कर्नाटकाच्या शांत मध्यभागी असलेला हा राजहंस गड खूप महत्त्वाची खूण आहे आपल्यासाठी आणि खरंच खूप छान असा गड आहे. तुम्ही नक्कीच या गडाला भेट द्या. जे जवळपासचे माझे फॉलोअर्स सबस्क्रायबर असतील, जे हा व्हिडिओ पाहत असतील, तर नक्कीच या गडाला भेट द्या. आणि इकडे स्वामीला 2 छोटे कुत्र्याचे पिल्लं दिसले आणि तो त्यांना बोलवते या म्हणून, आणि त्यांना समतने बिस्किट दिलं घाल म्हणून कुत्र्यांना, तर त्याने स्वतःच खाल्लं. स्वामीने खरंच खूप एन्जॉय केला. त्याला आवडणारे छोटे छोटे कुत्र्याचे पिल्लं पण भेटली त्याला, आणि असं नवीनच काय त्याला पाहण्यासाठी भेटलं. त्यामुळे तो खरंच सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूलाच एक खोल असं आहे विहीरसारखं, तिथं आम्ही पाहायला गेलो. पण तिथं पाणी काहीच नव्हतं, असं गवत वाढलं होतं. आता गड फिरून आलो आणि आता निघालो घरी. आता वेळ झालेला आहे. आता आलेलो आहोत खालती, म्हणजे गड उतरून खालती आलेलो आहोत आणि खूप छान असं वाटलं मला. तर खूप आवडलं आणि आता मी नक्कीच नेक्स्ट टाईम पण येईल इथं. मिस्टर आले नाही आहेत आणि त्यांना घेऊन नक्कीच इथे येईल. चालले घरी. आता मी जाणार आहे कनबर्गीला. कनबर्गीला पण एक मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आहे, आणि त्या मंदिरमध्ये मी जाणार आहे. आता ही आमची गाडी आहे, नंतर ड्रायव्हर गाडी काढतोय, नंतर आम्ही निघणार तिकडे. आम्ही आता आलेलो आहोत कनबर्गीमध्ये. इथं आहे सिद्धेश्वर मंदिर, आणि आता इथं चप्पल स्टँडमध्ये मी चप्पल काढणार आहे. चप्पल काढली आहे, म्हणते इथं आणि निघालो मंदिरमध्ये. 6:30 आणि नाही पिणार तर